कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गोतस्करीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून एजंटमार्फत गोतस्करी सुरू असल्याची माहिती पुढे येते आहे. हळदबरडा ते मोहपाडा या मुख्य रस्त्यावर MH14BX 5756 क्रमांकाच्या सफारीसारख्या दिसणाऱ्या एका गाडीमध्ये पाय बांधून ठेवलेल्या 4 गायींची वाहतूक होत असल्याचं उघडकीस आलंय. आणि ही बाब लक्षात येताच हळदबरडा येथील काही तरुणांनी प्रसंगावधान राखत सदर गाडी अडवली. मात्र गाडी अडवल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात उभी करून घटनास्थळावरून पळ काढला. तरुणांनी तात्काळ स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणेला याची माहिती दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालेली आहे. गोतस्करांमध्ये पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचं चित्र दिसून येत आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असून प्रशासनाने तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी होते आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून या आधी सुद्धा संशयास्पद वाहनांची ये-जा होत असल्याची चर्चा ही तस्करी संघटित पद्धतीने चालत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव